पालिका निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळालं। पालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत असताना अजित पवारांनी भाजपवर सिंचन बॉम्ब फोडला। पवार यांनी भाजप आणि शिवसेनेच्या जुन्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला। 1995च्या युती सरकारनं पार्टी फंडासाठी पुरंदर उपसा सिंचन योजनेचा खर्च चक्क 110 कोटी रुपयांनी फुगवला होता, असा खळबळजनक दावा अजित पवारांनी केला। पवारांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली। अजित पवारांकडून भाजपवर सिंचन बॉम्ब। 25 वर्षांपूर्वीच्या घोटाळ्याचा भाजपवर आरोप। पुरंदर उपसा सिंचन योजनेची किंमत 110 कोटींनी वाढवली। पार्टी फंडासाठी 100 कोटी घेतल्याचा आरोप। अजित पवारांनी 25 वर्षांपूर्वीचा दाखला देत भाजपवर सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप केलाय। राज्यात 1995 ते 99 दरम्यान शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं। त्यावेळी पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची रक्कम 310 कोटी रुपये मंजूर करण्यात आली होती। मुळात या प्रकल्पाची किंमत 200 कोटी होती, मात्र पार्टी फंडासाठी 100 कोटी आणि अधिकाऱ्यांसाठी 10 कोटी रुपये वाढवण्यात आल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय। फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सही पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर। काय आहे घोटाळा? 1995 मधील शिवसेना भाजपच्या युती सरकार काळातील प्रकरण। भाजपचे दिवंगत नेते महादेवराव शिवणकर हे तत्कालीन जलसंपदा मंत्री होते। संबंधित फाईल 1999 मध्ये काँग्रेसचे आघाडी सरकार असताना अजित पवारांकडे। पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेचा मूळ खर्च 200 कोटी। या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारनं वाढवल्याची अधिकाऱ्यांची कबुली। पार्टी फंडासाठी 100 कोटी रुपये अधिक मागितल्याची माहिती। 10 कोटी अधिकाऱ्यांसाठी वाढवण्यात आले होते। संबंधित फाईल आजही मंत्रालयात सुरक्षित असल्याचा पवारांचा दावा। त्यावेळी पुरंदर उपसा योजनेचा अंदाजित खर्च 330 कोटी रुपये दाखवण्यात आला होता। या खर्चावर शंका आल्यानं अजित पवारांनी अधिकाऱ्यांना पुन्हा फेर सर्वेक्षण करून नवीन एस्टिमेट काढण्याचे आदेश दिले। आश्चर्याची गोष्ट म्हणजे नव्या अंदाजानुसार या प्रकल्पाचा खर्च अवघा 220 कोटी रुपये आल्याची माहिती पवार यांनी आता दिली आहे। अजित पवार आणि भाजप नेत्यांमधील खडाजंगी आता टोकाला पोहोचली आहे। भ्रष्टाचारावरून अजित पवारांनी भाजपवर थेट टीका केल्यानं भाजपच्या मंत्र्यांनीही अजित पवारांना लक्ष्य केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांवर टोलेबाजी केल्यानं दोनही पक्षातून आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत। याआधी कोट्यवधीच्या सिंचन घोटाळ्यावरून भाजपनंच अजित पवारांवर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकण्याचे दावे केले होते। आता अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढतायत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।